नमस्कार मित्रांनो, माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। हॉल आहे तो समर कुर्त्यांसाठी आहे। बेसिकली सगळ्यांना गरज असते समर मध्ये आणि थोडा आपल्याला कम्फर्टेबल पण हवं असतं। सो त्याकरिताच म्हणून आजचा हा व्लॉग मी तुमच्यापर्यंत घेत आहे। जेवढं पण कलेक्शन आहे तो स्पेशल समर साठी आहे। कॉटन मध्ये घेतलेले आहे सगळे। मोस्टली मी हा प्रयत्न केलेला आहे की सगळ्या कुर्त्यांचं सेटच असावं। जेवढे पण मागवलेले आहेत किंवा जेवढे मला रिसीव झालेले ते ऑलमोस्ट सगळे सेट मध्येच आहेत। नाहीतर जनरली असं होतं ना की आपण कुर्ती सेपरेट घेत आहोत, मग लॅगिंग सेपरेट घेत आहोत, मग त्यावरची ओढणी सेपरेट घेतो। यामध्ये भरपूरसा एकतर आपला वेळ पण जातो, त्यामध्ये अमाऊंट पण भरपूर जास्त खर्च होतो। सो कमीत कमी रेंजमध्ये आणि सगळ्यांना अफोर्डेबल होईल अशा पद्धतीने काही सेट्स मी ऑर्डर केलेले आहेत, जे जनरली आपल्याला फक्त समोरपुरता घालता येणार। आणि अशा पद्धतीचे 4 ते 5 सेट्स मी ऑर्डर केलेले आहेत। बॅक टू बॅक तुम्हाला प्रत्येक एक दाखवेन त्यांचं मटेरियल कुठलं आहे, कुठलं स्लीव ब्रँड्स आहेत जे ऑलरेडी मी यूज केलेले आहेत। सो त्याच ब्रँडचे मी मागवले, कारण त्या ब्रँडचे जे काही कपडे रिश्यू होतात किंवा त्यांची जी क्वालिटी असते ते खूप छान असते। सो त्यामधलेच मी काही 1-2 मागवलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला पण त्याचा अनुभव छान यायला हवा आणि व्यवस्थित पार्सल तुमच्यापर्यंत रिसीव व्हायला हवा। सो मी ऑलरेडी या ब्रँडचे कपडे खूपदा मी कुर्त्या वेअर केलेले आहेत। सो त्यामुळे मी त्याच ब्रँडचे ऑर्डर केलेले आहेत आणि खूप अफोर्डेबल रेंजमध्ये असतात। कापड अगदी व्यवस्थित, इझिली तुम्ही 1.5 ते 2 वर्ष तुम्ही डेली वेअरमध्ये सुद्धा यूज करू शकता। अशा पद्धतीचे कम्फर्टेबल त्यांचं डिझाईन केलेलं असतं। सो त्यामधली पहिली जी आहे ती आहे गोश्रीकी फॅशनचा। या ब्रँडचे जे कुर्तीज असतात स्पेशली खूप कम्फर्टेबल असतात, त्यांचा कापड खूप व्यवस्थित असतो। सो अशा पद्धतीचं मला रिसीव झालेला आहे। यामध्ये 2 कलर्स अवेलेबल आहेत। त्यामध्ये मी हा थोडासा पिंकमध्ये बोलवलेला, ज्या पद्धतीचे फ्लावर्स दिलेले आहेत त्यामध्ये पुन्हा कलरफुल फ्लावर्समध्ये सुद्धा अवेलेबल आहेत। सो मी यामध्ये पिंक म्हणजे सिंगल कलरमध्येच बोलवलेला। सो यामध्ये पूर्ण सेट मला रिसीव झालेला आहे। खाली प्लाझो टाईप पॅन्ट आहे आणि वर बहुतेक हाफ स्लीव्जमध्ये ही कुर्ती आहे। अशा पद्धतीचं या पद्धतीचे एक त्यांच्याकडून रिसीव होतो, ज्यांचं यांचे प्रॉडक्ट ॲमेझॉनवर सुद्धा आहेत, फ्लिपकार्टवर सुद्धा आहेत, मिंत्रावर आहेत, मिशोवर आहेत, जिओ मार्टवर सुद्धा अवेलेबल आहेत, अजिओवर आहेत, नायका फॅशनवर पण आहेत। सो अशा पद्धतीची कुर्ती रिसीव झालेली आहे मला। हाफ स्लीव्ज आहे, हाफ स्लीव्ज पण आहे आणि वरून जो बॅक साईडचा जो नेक आहे तो पूर्ण कंप्लीट पॅक आहे आणि इथं कॉलर सारखं दिलेलं आहे, त्यामुळे जे स्लीव्ज येत आहे ती इथपर्यंत येत आहे। सो बऱ्यापैकी स्लीवलेस दिलेलं आहे। सो अशा पद्धतीचं आणि समोरच्या साईडने छोटंसं राऊंड शेपमध्ये नेक दिलेला आहे। सो क्वालिटी खूप व्यवस्थित आहे। कॉटन ब्लेंडमध्ये कापड आहे, कम्फर्टेबल आहे। एक कापड जो असतो प्रॉपर होजरीचा कापड असतो, जो कुर्त्यांमध्ये खूप लवकर खराब होतो। जर तुम्ही डेली वेअरला ती कुर्ती यूज करत असाल किंवा कंटिन्यूशनमध्ये त्याचं वॉश होत असेल तर खूप लवकर खराब होतं। त्यामुळे कुर्त्या घेताना तुम्हाला कशा पद्धतीचं ते यूज करायचे आहेत, त्यानंतर तुमचं रुटीन काय आहे त्या पद्धतीने थोडंसं कापडाची निवड करायची कधी पण। सो अशा पद्धतीचं दिलेलं आहे। स्ट्रेट फिट आहे, यामध्ये कट्स दिलेली आहे व्यवस्थित खालपर्यंत। लेंथ बऱ्यापैकी आहे आणि मी यामध्ये एस साईज रिसीव केलेला आहे, कारण रिसेंट मला एम साईजवरून एस साईजवर शिफ्ट व्हावं लागलेलं आहे बिकॉज ऑफ हेल्थ इश्यू। आणि खालच्या साईडला असं छान पॅन्ट दिले आहे, ज्याला व्यवस्थित इलॅस्टिक दिलेली आहे आणि मे बी पॅकेट असेल, कारण गोश्रीकीचे जे ब्रँड्स असतात ना त्या ब्रँडच्या प्रत्येक कुर्तीचा जो प्लाझो असतो किंवा पॅन्ट असतो खालचं, त्यामध्ये कंपल्सरी खिसा दिलेला असतो। सो एक पॅकेट दिलेला आहे, सिंगल वन साईडला दिलेला असतो। सो अशा पद्धतीचं पॅन्ट दिलेला आहे, प्लाझोमध्ये आहे। जो सिगरेट पॅन्ट म्हणतो आपण, जो थोडंसं प्लाझो आणि लॅगिंगच्या मधामध्ये येतो, ज्याचं बॉटम खूप कमी असते, त्या पद्धतीचं नाही आहे। प्रॉपर जो प्लाझो पॅन्ट असतो ज्याचं खालच्या साईडने ब्रॉड असतं त्या पद्धतीचं दिलेलं आहे। सो जवळपास एवढे ब्रॉड त्याचं दिलेलं आहे खालच्या साईडने, जे बॉटम आहे ते।
सो अशा पद्धतीचे पॅन्ट दिलेला आहे. पूर्ण ड्रेसवर सारख्या पद्धतीचीच प्रिंट दिलेली आहे, फ्लॉवर प्रिंट दिलेली आहे. आणि तुम्ही जर जवळून, मी थोडंसं जवळून शो करते, गोल्डन कलरचं फॉईल समरसाठी एकदम बेस्ट आहे, मी नक्की रिकमेंड करेन. सो हे एक आहे. त्यानंतर जे ब्रँड आहे ते आहे हाऊस ऑफ कॉमन विमेन कुर्ता पॅन्ट सेट. सो मोस्टली जे आहे ते पूर्ण सेटमध्येच आहे. तो अशा पद्धतीचे रिशिव झालेलं कलरचं सेट अवेलेबल आहे. यामध्ये एकच कलर मला सध्या तरी दिसलेला, मला कलर्स नाही दिसले, एकच कलर मध्ये मला तिथे. सो हा पूर्ण प्युअर कॉटन मध्ये आहे. जर त्याची इन्फॉर्मेशन मध्ये गेलं तर कॉटन ब्लेंड मध्ये तिथं मेन्शन केलेलं आहे, पण पूर्ण प्युअर कॉटन मध्ये कुर्ता आहे. अशा पद्धतीचं छान वाटतं. कलर खूप छान आहे, पिंक पण नाही आहे, थोडंसं जांभळ्यामध्ये किंवा डार्क पर्पल जो असतो ना त्या शेडमध्ये आहे थोडंसं. सो अशा पद्धतीचं आणि खालपर्यंत एकसारखी प्रिंट दिलेली आहे. आपलं स्ट्रेट कुर्ता आहे, यामध्ये कट्स दिलेले आहेत आणि इथं थ्रेड वर्क केलेलं आहे व्यवस्थित. सो अशा पद्धतीचं राऊंड नेक आहे, दोन्ही बाजूला 3/4 स्लीव्स दिलेली आहे आणि पूर्ण प्रॉपर कॉटन मध्ये आहे. सो वेअर करताना थोडंसं आतमध्ये इनर घालायची गरज पडेल. थोडंसं कॉटन असल्यामुळे थोडंसं सी थ्रू आहे, खूप नाही आहे, पण एक कम्फर्टेबलसाठी इनर घालण्याची गरज आहे. यासोबत मला व्हाईट कलरचा पॅन्ट रिशिव झालेला आहे. याचं पण क्वालिटी व्यवस्थित आहे ॲज पर प्राईस. हा पण थोडंसं सिगरेट पॅन्टमध्ये म्हणजे प्लाझोमध्ये नाही आहे. या ठिकाणावरून नेट दिलेली आहे. जर तुम्हाला पॅन्ट घालायचं नसेल आणि जर लॅगिंग वेअर करायची असेल तसं पण करू शकतो, किंवा याच्यावर प्रॉपर व्हाईट कलरचं जर प्लाझो घातलं थोडंसं मोठ्या बॉटममध्ये तरी खूप छान दिसेल. दिवसेंदिवस प्लाझोचा जो ट्रेंड आहे तो खूप जास्त चालत आलेला आहे. हा एक सेट होता. त्यानंतर याचबरोबर सेम ब्रँडचं पुन्हा एक जो एवढ्यात खूप जास्त सुरू आहे. आणि दुसरी गोष्ट, हे जेवढे पण मी आता दाखवत आहे हे सगळे फ्लिपकार्टवरचे आहेत. मला यावेळेला फ्लिपकार्टवर भरपूर छान छान कलेक्शन मिळालं रिलेटेड टू समर, स्पेशल कुर्त्यांसाठी. मी मिशोवर पण शोधलं, पण मिशोवर पण मला मिळालं नाही. जसं एक असतं ना आपल्या घरी घालायसाठी एक कम्फर्टेबल कपड्यांची गरज असते, किंवा समर असलं थोडं कम्फर्टेबल हवं असतं. सो मला आपला फ्लिपकार्टवर अगदी व्यवस्थित मिळाले, त्यामुळे मग मी तिथूनच परचेस केलं. सो हे तुम्ही खूपदा बघितले असेल. सो यामध्ये वेगवेगळ्या क्लॉथमध्ये आणि वेगवेगळ्या मटेरियलमध्ये ही प्रिंट अवेलेबल आहे. मला जी झालेली आहे ती आहे, आपण कॉटन ब्लेंडमध्ये दिलेला आहे. थोडंसं वॉश केल्यानंतर पुन्हा याचं जे कापडची क्वालिटी आहे थोडीशी मऊ, थोडंसं रफ वाटतं, तुम्ही वॉइस ऐकू शकता थोडंसं, आणि वॉश केल्यानंतर पुन्हा नरम येईल कापड. सो अशा पद्धतीचा खालचा पॅन्ट दिलेला आहे, इलॅस्टिक अगदी व्यवस्थित. कलर खूप सुंदर आहे, ब्रॉड प्रिंट असल्यामुळे एकदम घातल्यानंतर जो स्ट्रेट एक व्ह्यू दिसेल घातल्यानंतर खूप सुंदर आहे, कारण खूप मोठ्या मोठ्या प्रिंटमध्ये प्रिंट दिलेली आहे. अशा पद्धतीचा सेम प्रिंट पूर्ण ड्रेसला दिलेली आहे आणि अशा पद्धतीचं पॅन्ट आणि खालच्या साईडला अशी लेस लावलेली आहे. सो अशा पद्धतीचं पॅन्ट आहे. आणि जर पॅकेटचा विचार केला तर पॅकेट दिलेलं नाही. यामध्ये जनरली ग्रोसरी के ब्रँडमध्ये पॅकेट कंपल्सरी प्रत्येक ड्रेसमध्ये, प्रत्येक कुर्ता सेटमध्ये मिळतो. सो अशा पद्धतीचा पॅन्ट रिशिव झालेला आहे आणि यावरचा कुर्ता पण खूप छान दिलेला आहे. कलर खूप छान आहे, असं वाईन कलरमध्ये आहे. मोबाईलमध्ये म्हणजे कॅमेरामध्ये थोडं फेंट दिसतोय, रिअलमध्ये डार्क आहे. खूप छान दिसत आहे, खूप छान मोठी मोठी प्रिंट दिलेली आहे यावर अशा पद्धतीचं. सो मी साईडला एक क्लिप लावून देणार, ज्यावरून तुम्हाला लक्षात येईल की एकदा घातल्यानंतर कुठला सेट कसा दिसतो आहे. सगळ्या पूर्ण ड्रेसवर सारखी प्रिंट दिली आहे आणि खालच्या साईडला लेस दिलेली आहे. अशा पद्धतीची लेस लावलेली आहे, फक्त फ्रंट साईडला लावलेली आहे, बॅक साईडला कुठलीही लेस दिलेली नाही आहे. ॲज इट इज एंड केलेला आहे इथे. अशा पद्धतीचा
3/4 स्लीव्स प्रोव्हाइड केलेली आहे. स्लीव्जला पण अशा पद्धतीची लेस लावलेली आहे. नेक थोडंसं डीप नेक देऊन इथं कट दिलेली आहे या पद्धतीचं. हे दोन्ही एकाच ब्रँडचे होते. पुन्हा एक मी बोलवलेलं आहे जे आहे पुन्हा गोसरिकी ब्रँडमध्ये आहे. थोडंसं डार्क कलर, यावेळेस ऑलमोस्ट डार्क कलरमध्ये बोलवले आहेत मी. म्हटलं चला बोलवून बघू. आणि समरमध्ये छान वाटतात. काही काही जे असे स्पेसिफिक कलर्स आहेत जे समरमध्ये घातल्यानंतर खूप छान वाटतात. म्हणजे एखाद्याला जेव्हा तुम्ही बघताय तर फ्रेश वाटतं एकदम. सो अशा पद्धतीचे. आणि हा जो कलर आहे हा माझ्यासाठी तर खूप नवीन. याआधी मी कधीच असं घातलेलं नाही. या कलरचं कुठे कधीच घातलेलं नाही. सो हा पण थोडंसं बोल्ड प्रिंटमध्ये आहे. सो हा आहे नेव्ही ब्लू मध्ये आणि कलरचं असं डिजिटल प्रिंट दिलेले आहे यावर. गोसरिकी ब्रँडचे एक काय म्हणते एक पॉझिटिव्ह फीडबॅक सांगते. याचं जे कापडची क्वालिटी असते ना ते खूप छान असते. एकदम मऊ कापड असतो. तुम्ही इझिली दिवसभर घालून कम्फर्टेबली घरात वापरू शकता. सो गोसरिकी ब्रँडचं जे मटेरियल आहे ते एकदम कम्फर्टेबल असतो. तुम्ही दिवसभर इझिली घालून हे कपडे घालून घरात वापरू शकता. बाहेर घालून जाऊ शकता थोड्या वेळासाठी जर जायचं असेल. एवढे कम्फर्टेबल सॉफ्ट कापड असतो आणि दिसायला पण छान दिसते. एक स्ट्रेट इमेज खूप छान वाटतं. सो 3/4 स्लीव्स दिलेली आहे. इथे पण सेम नेक दिलेला आहे. व्ही नेक दिलेला आहे. बॅक साईडला राऊंड नेक दिलेला आहे. आणि अन्वी गडबड करते आहे. सो ही पण स्ट्रेट कुर्त्याच, ऑलमोस्ट सगळे स्ट्रेट कुर्त्याच आहेत आणि अशा पद्धतीचे कट दिलेला आहे. सोबतचं जे पॅन्ट रिशू झालं त्यावर पण सेम प्रिंट दिलेली आहे. सेम प्रिंट दिलेली आहे. छान. यांचे इलॅस्टिकची जी क्वालिटी असते ना गोसरिकी ब्रँडची ती खूप छान असते. म्हणजे लगेच लक्षात येतो एखादा असं जसं आता हा पण याचं पण जे हे पण गोसरिकी ब्रँडचं आहे. याचं पण जे इलॅस्टिक आहे ना खूप व्यवस्थित म्हणजे हातात पकडल्याबरोबर लक्षात येतं की इलॅस्टिक किती व्यवस्थित यूज केलेली आहे. सो असं हँगिंग मे बी हे हँगिंगसाठी असतात. कुणाला माहीत असेल तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. पण हे स्पेशली बहुतेक हँगिंगसाठीच असतात. आणि यामध्ये पण पॅकेट्स दिलेलं आहे. पॉकेट दिलं आहे अशा पद्धतीचं. आणि स्ट्रेट पॅन्ट दिलेला आहे अशा. सो हे पण गोसरिकी ब्रँडचं आहे जो मला रिसीव झालं. आणि लास्ट आणि मी भरपूर दिवसापासून बघत होते याच्यावर ऑनलाईन आपलं मिशोवर म्हणा किंवा ॲमेझॉनवर किंवा बाकी ब्रँडवर. सो तुम्ही पण भरपूरदा ही कुर्ती बघितली असेल. अशा पद्धतीची फायनली मी मागवली आणि मी म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया. जे एक इमेज दिलेली आहे फ्लिपकार्टवर खूप सुंदर वाटतंय ते असं बघितल्यानंतर. म्हणजे थोडंसं छोटं मोठं फंक्शन जरी असेल ना किंवा कुठं बाहेर जायचं असेल तरी पण तुम्ही इझिली घालू शकता. एवढं छान वाटतं. आणि हा कम्प्लीट सेट आहे. कुर्ता आहे, याच्यामध्ये प्लाझो दिलेला आहे आणि ओढणी सुद्धा दिलेली आहे. सो कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. यामध्ये 2 आहे. मला जो रिशू झालेला आहे ते थोडंसं बॉटल ग्रीनमध्ये आहे आणि एक मे बी मरून कलरमध्ये काहीतरी आहे. सो असे 2 कलर्स यामध्ये अवेलेबल आहेत. सो वरचा जे कुर्ता आहे तो अशा पद्धतीचं फॉईल प्रिंट दिलेली आहे. अगदी व्यवस्थित फॉईल प्रिंट आहे. खूप छान आहे. आणि कसं होतं ना जेव्हा आपण वेअर करतो घातल्यानंतर बारीक प्रिंटच्या पण अगदी व्यवस्थित दिसतात. सो अशा पद्धतीचे स्लीवलेस आहे. आणि असं प्रॉपर आपला एखादा ड्रेस शिवलेला असतो किंवा शिवून घेतो आपण त्या पद्धतीचं आहे हे. सो अशा पद्धतीचं नॉट दिलेलं आहे अगदी व्यवस्थित. याला पण व्यवस्थित लेस लावलेली आहे अशा पद्धतीचं. आणि स्लीवलेस आहे हे. सो हा कम्प्लीट ए लाईन कुर्ता आहे हा. आणि कट्स दिलेले आहेत आणि खालच्या साईडनी अशी प्रिंट दिलेली आहे अशा पद्धतीची. सो अशा पद्धतीची प्रिंट दिलेली आहे खालच्या साईडनी आणि बॅक साईडनी पण सेम प्रिंट आहे. तुम्ही इमेज बघत असाल तिथून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की एक्झॅक्ट घातल्यानंतर कसा दिसतो. आणि थोडंसं बॉटल ग्रीन पण नाही म्हणता येईल ना, थोडंसं मोरपंखी कलर वगैरे मध्ये हा पॅन्ट दिलेला आहे. त्याच्यासोबत पॅन्टची पण क्वालिटी छान आहे, व्यवस्थित आहे. पॉकेट दिलेलं नाही आहे. सो पॉकेटलेस आहे हे.
सो पिंक कलर मध्ये याची ओढणी दिलेली आहे आणि ज्या पद्धतीचं कुर्त्यावर प्रिंट दिले सेम प्रिंट ओढणीला दिलेली आहे. पूर्ण सेम प्रिंट बॉर्डरवर यूज केलेली आहे ओढणीच्या. सो अशा पद्धती ओढणी आणि लेंथ खूप व्यवस्थित आहे ओढणीची. काही काही जे लेंथ जी असते ओढणीची खूप छोटी असते, अंगावर घेतल्यानंतर खूप छान दिसतं. प्रॉपर जो लुक आहे याचा तुम्हाला साईडला बघायलाच मिळेल. सो ह्या सगळ्या कलेक्शन मध्ये तुम्हाला कुठलं सगळ्यात छान आवडलं ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि असे छान छान व्लॉग मी आणि हॉल व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येणार आहे. सो ॲक्च्युली खूप दिवसापासून मला हे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, पण बिकॉज ऑफ काही रिझनमुळे हे राहून गेलं होतं बॅक साईडला. सो हा छोटासा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, गुड अँड टेक केअर. बाय बाय. जय महाराष्ट्र.